नमस्कार मंडळी, मी प्रथमेश तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मी आज आलो आता इकडे सड्यावर, ते ही लावणी लावायला. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. तर आता आपण आपल्या शेतात चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता की इकडे सगळे आता पुढे लावणी लावत आहेत. आम्ही सकाळी इकडचं लावून झालं आहे सकाळपासून. आता इकडचे हे 3 दळे लावायचे. तो दळा आहे तो फक्त आता अर्धा राहिला आहे. इकडचे 2 दळे लावायचे आहेत. तो बघा तिकडनं तन्मय हात दाखवतो आहे. लावणी लावताना हीच मजा असते. तो बघा तिकडनं तुम्हाला तो काय भात हे दाखवतो आहे, मूठ भाताचा. आता इकडे वातावरण पण असं म्हणजे लावणी लावल्यासारखंच झालं आहे पूर्ण, कारण की काल खूप पाऊस होता, पण आत्ता इकडे काय पाऊस नाही आहे. त्यामुळे काम करायला पण सोपं जातं आहे. पाऊस असला की ते अंगावर कागद घ्या परत, मग त्यामुळे काम पटापट होत नाही. पण सकाळपासून पाऊस नव्हता तर तुम्ही बघू शकता की सकाळपासून एवढे दळे लावून झालेत आमचे. जे आपल्या इथं सगळीकडं नांगरणी म्हणतात, पण जे आधी अशी म्हणजे जमीन डायरेक्ट अशी नांगरून ठेवतात त्याला फोड म्हणतात. याच्यावर परत 2-3 वेळा नांगरले जातं. आता पहिल्यांदा कसे बैलाने आपले नांगरायचे, पण आता कसे पूर्ण ट्रॅक्टर वगैरे आल्यामुळे ट्रॅक्टरने नांगरतात. आणि ही आहे ते भात, म्हणजे जे आपल्या पेरणी म्हणतात, ते पेरणी केल्यावर जे उगवतं ते भात, ज्याला आमच्या इथे दाड असं म्हणतात. हे मग आता म्हणजे आता हे भरपूर आहे ते, म्हणजे काढून तसे आता जे समोर तुम्हाला दिसतील की तिथे बांधून ठेवले तसं काढून ठेवतात. आणि याच्यावर मग नंतर आता अजून 2-3दा ट्रॅक्टर फिरवतील, नंतर पण यात पाणी वगैरे घेतील आणि मग तसंच आता जे तिकडे लावतात तसं लावायला म्हणजे लावणी करायला सुरुवात करते. तसंच तुम्हाला एक म्हणजे अशी ह्या शेताची म्हणजे अशी ही खास गोष्ट अशी दाखवतो, म्हणजे जे आपल्या इथे कसा पाऊस नाही पडला की हे होतं की लावणी कशी करायची वगैरे, म्हणजे भरपूर प्रश्न येतात पाणी कुठून आणायचं वगैरे. कारण की इकडे साड्याच्या इकडे म्हटलं तर पाऊस नसला तर म्हणजे पाणी साचत नाही. आणि मळ्याच्या शेतीला कसं पाऊस थोडा तरी पडला तरी साचतं, पण इकडे साचत नाही. तर इकडे म्हणजे ह्या शेताचं म्हणजे एक हे आहे काय वैशिष्ट्य आहे की इकडे पाटाचं पण पाणी मिळतं. म्हणजे पाटाचा इकडं हा तुम्ही बघू शकता की तिकडे त्या इकडनं तिकडे त्या साईडला तिकडे एक असे चर आहे, म्हणजे तलाव आहे. तलावातून तिकडनं हे असं त्यांनी इकडनं पाणी ह्या पाटातून आणलं आहे इकडे. जे पूर्ण बघू शकतो की आता इकडनं हे असं ह्या पूर्ण शेतात फिरवलं जातं. म्हणजे इकडे जरी पाऊस पडला नाही तरी, म्हणजे जर थोडाफार फक्त पडला तरी त्यांना पाणी मिळून जातं. म्हणजे शेती अशी राहत नाही की पाण्याविना आता शेती कशी करायची. आणि खास गोष्ट म्हणजे आज आमची म्हणजे लावणीचा शेवटचा दिवस आहे. हे जे आपण आता जे मी आता तुम्हाला दाखवते, हे जे म्हणजे नांगरले हे बाजूच्यांचे, त्यामुळे ते तुम्हाला तसं दिसतं आहे. पण बाकीचे जे खाली जे बोतलं की ते 3 दळे आहेत ते फक्त आपले आज जे लावायचे आहेत ते झाले की म्हणजे आपली आज लावणी पूर्ण होईल, ज्याला आमच्या इथं निलावणी असं म्हणतात. ज्यामध्ये म्हणजे मजा वगैरे करतात, एकमेक चिखल वगैरे हे करतात. तर जर जर आपल्याला जमलं तर त्याचा आपण वेगळा ब्लॉग नक्की अपलोड करू. तर तुम्ही बघू शकता की आता इकडे पाऊस पण आला, त्यामुळे आपल्याला काही तिकडे म्हणजे तिकडनं व्हिडिओ करता येणार नाही. पण त्यामुळे इकडून या आपल्या म्हणजे झाडाच्या खाली येऊन व्हिडिओ करतो आहे. हा म्हणजे ते बाजूच्या आता जे यांचं जे हे शेत आहे त्यांचा हा वाडा आहे. दुसरी एक गोष्ट दाखवायची म्हणजे जो आपल्याला शेतकऱ्याबरोबर तिन्ही म्हणजे कधीही सोबत असणारा शेतकऱ्याचा मित्र म्हणजे टॉकीडॉन. ही देखो सगळे काम करत, हा इकडे झोपा काढतोय. आता आपल्या इथे पाऊस आला होता त्याच्यामुळे सगळे जादू झाले. सगळ्यांनी म्हणजे कागद घेतले होते. आपलं कागद ते आपले जे आपला तो कोई मिल गयामधले तो जादू होता ते सगळे झाले होते. आणि आत्ता आमचा तो दळा होत आलेला पूर्ण होत आलेला. तुम्ही बघू शकता की आता म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ चालू केला होता तिकडनं त्या साईडला होतो आपण, त्या साईड तिकडनं केला होता तेव्हा ते इकडेच होते. आता झाले ते शेवटला त्यांचा तो दडा आलेला आहे. आता फक्त ते 2 दळे झाले की मग आमची म्हणजे यावर्षी म्हणजे शेती झालेली आहे, म्हणजे लावून झालेली आहे. मग डायरेक्ट कापणीला. तर तुम्ही कुठल्या म्हणजे तुमच्या इकडे कोणत्या, म्हणजे आता आमच्याकडे कशी भात शेती केली जाते, तुमच्या इथे पण भात शेती केली जाते की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच पुढच्या व्हिडिओत. राधे राधे.